महत्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची लॉटरी आता सरकारने लावलेली आहे। बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी असणार आहे, कारण की बघा, राज्य सरकारकडून पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार। बघा, रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाचं वाटप प्रक्रिया सुरू राहणार आहे। यामुळे आता सर्व शेतकरी वर्गांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण आणि आनंद इथं पसरलेला आहे। की शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्ही ज्या हप्त्याची वाट आतुरतेने बघत होता की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं वितरण हे कधी सुरू होणार, तर बघा, आता ते वितरण सुरू झालेलं आहे व पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता कधी मिळणार त्याचं देखील आता वितरण सरकारने सुरू केलेलं आहे। म्हणजे जर आपण पाहायला गेलो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जाहीर झाला, मुहूर्त आता लागलेला आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तब्बल आता 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये एकत्र जमा होणार, ही माहिती सरकारने सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांना आनंदाचा निर्णय इथे क्रेडिट होणारा दिसणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या दिवसाची इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होता, तोच दिवस आता तुमचा मेन आलेला आहे। बघा, रखडलेला नमोचा हप्ता महाराष्ट्र सरकारने आता सरकारने वाढ करून तुम्हाला इथं पैसे टाकण्याचं सांगितलेलं आहे। म्हणजेच बघा, नमोचा हप्ता व पीएम किसान योजनेचा हप्ता दोन्ही हप्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकायचं आता सांगितलेलं आहे। बघा, आता उपमुख्यमंत्री यांचे निधन झाल्यामुळे हे वितरण आता थांबवण्यात आलेलं होतं, कारण की बघा, अजितदादाचं निधन झालं तर त्याचे 1-2 दिवसाआधीच हा निर्णय मंजूर झाला होता आणि सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची प्रक्रिया इथं सुरू झाली होती। बँकांना आदेश सरकारने देऊन टाकलेला होता, परंतु अजितदादाचे निधन झाल्यामुळे, उपमुख्यमंत्र्यांचे निधन झाल्यामुळे हे वितरण थांबवण्यात आलेलं होतं। परंतु आता हे वितरण पुन्हा सरकारने सुरू केलेलं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तब्बल तुम्हाला 4,000 रुपये क्रेडिट होणार आहे, असं सरकारने सांगितलेलं आहे। तर सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांमध्ये पसरलेली आहे। एक महत्त्वाचं समजून घ्या की ही पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच वेळी मिळणार नाही, कारण की सरकारने सांगितलेलं आहे। सरकारने असं सांगितलं आहे की लक्षामध्ये ठेवा, पैशांचं वाटपाची ही प्रक्रिया महिनाभर चालणार असून राज्य सरकारने 3 टप्प्यात इथं आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं निश्चित केलेलं आहे। शेतकरी बांधवांना म्हणजे टोटल 3 टप्प्याचं वितरण सरकार करणार आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, पण बघा, पहिल्या टप्प्यातील वितरण सुरू आहे। म्हणजे 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये आता पैशाचं वितरण सरकारने सुरू केलेलं आहे। बघा, या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का? म्हणजेच बघा, पहिल्या टप्प्यातील सर्व जे काही पात्र जिल्हे सरकारने केलेले आहे, या टप्प्यांच्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्हाला नक्की तुमचे जिल्हे सिलेक्ट आहे का हे नक्की बघून घ्यायचं आहे, कारण की बघा, टप्प्याटप्प्याने हे पैशाचं वितरण सरकार आता राबवणार आहे। गेला महिनाभर हे सर्व वितरण सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं सुरू राहणार आहे। शेतकरी बांधवांना बघा, पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत एकत्र तब्बल 4,000 रुपये तुम्हाला क्रेडिट होणार, असं सरकारने सांगितलेलं आहे। संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो, जिल्ह्यांची यादी सांगतो, टेन्शन घेऊ नका। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने डीबीटीद्वारे थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचं नियोजन इथं सरकारने लावलेलं आहे। तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी असणार आहे, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, डीबीटीच्या द्वारे म्हणजे डीबीटी प्रणालीचा वापर करून सर्व शेतकऱ्यांना इथं पैसे मिळणार आहे। म्हणजेच बघा, आता हे नियोजन सरकारने केलं तसं की तांत्रिक अडथळे असणार आहे, सर्व्हरवरील लोड असणार आहे। या टप्प्याटप्प्याने महत्त्वाचा निर्णय सरकारने करून आता पात्र 15 जिल्ह्यांची यादी सरकारने तयार केलेली आहे। आता या पात्र 15 जिल्ह्यांमध्ये तब्बल एकत्र तुम्हाला 4,000 रुपये क्रेडिट होणारा दिसणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना बघा, या टप्प्याने सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला म्हणजे पैशाचं वितरण तर इथं सरळ आणि सुरळीत चालणार आहे। म्हणजेच गर्दी होणार नाही, कुठल्याच शेतकऱ्यांना इथं वंचित राहू देणार नाही, असं सरकारने सांगितलेलं आहे। तुम्ही जर का पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र असाल, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत पात्र असाल, तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे, असं सरकारने सांगितलेलं आहे। बघा, सरकारने जास्त जसं की अकाउंटवर तर इथं उघडून गेलेले जास्त ज्येष्ठ कर्मचारी पण कामाला लागले, तर अशा प्रकारचे आदेश हे बँकांना देऊन टाकलेले आहे। कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण झालंच पाहिजे, अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे। बँकांना थेट सरकारने आदेश देऊन टाकलेला
आज दुपारी 1 वाजतापासूनच सर्व प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यांच्या यादीमध्ये आहे का? हे नक्कीच तुम्हाला बघायचं आहे. कारण की बघा कमी लोकसंख्या असलेल्या काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. बँकांचं काम सुरळीत तिथं चालावे यासाठी आता सरकारने पहिल्या टप्प्यातील कमी जिल्ह्यांमध्ये जे काही गाव असणार आहे त्यांचा पहिल्या टप्प्यातील सरकारने समावेश केलेला आहे. ही विभागणी केली असून त्यानुसारच आता प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात येणार आहे. आणखीन काही जसं की तासांमध्ये शेतकऱ्यांचा जो काही मोबाईलवरती आता मेसेज येणं सुरू होणार आहे. बघा त्यांच्या खात्यामध्ये तब्बल नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्र 4,000 रुपये क्रेडिट झाले असा मेसेज तुम्हाला येणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंत हे कधी तुम्हाला SMS येऊ शकतो. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने आता मोठा निर्णय गरजू आणि खऱ्या अर्थाने अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता ह्या वितरणासाठी काही जसं की आता सरकारने नवीन अटी आणि नियमावली इथं घातलेल्या आहे. बघा हे नवीन अटी आणि शर्ती काय सरकारने लागू केले, कोणते नवीन नियम आता सरकारने लागू केलेले आहे, ज्यामध्ये आपल्याला बसणं हे अनिवार्य असणार आहे. तरच तुम्हाला 100% आज लाभ मिळणार आहे. बघा गैरफायदा घेणाऱ्या सर्व जसं की इथं लाभार्थ्यांना म्हणजे ज्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले होते त्यांच्या खात्यामध्ये आता वितरण कायमस्वरूपी सरकार बंद करणार. त्यांना गैरफायदा इथं घेताच येणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. बघा त्यामुळे शेतकरी बांधवांनो इथं भरपूरसे शेतकरी अपात्र देखील ठरलेले आहे. बघा आता अपात्रतेच्या यादीमध्ये जर का तुम्हाला जायचं नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे देखील महत्त्वपूर्ण काम आहे. समोर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. सर्वप्रथम आपण पहिले जे काय आता सरकारने नियम व अटी घातलेल्या आहे त्यावरती आता आपण लक्ष देऊया. बघा एका मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी, अटी, शर्ती हे सर्व काही तुम्हाला समजून घेणे अनिवार्य असणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांचं 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरकारने जाहीर करून टाकलेलं आहे. बघा सरकारने सांगितलं आहे पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला जसं की तुमच्याकडे असणे अनिवार्य असणार आहे. त्यानुसार तुमचं जसं की महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहात का ते ठरणार आहे. वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे ते देखील ठरणार आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना हे झाले 2 नियम आणि अटी शर्ती यामध्ये तुम्हाला बसावंच लागणार आहे. आणि सरकारने अर्जाची छाननी प्रक्रिया इथं जसे की अर्ज तपासले तर त्यामध्ये भरपूरसे जसे की जे काही लाभार्थी होते ते असून आढळून आले आहे की बघा एका घरामध्ये भरपूरसे असंख्य लाभार्थी म्हणजे असंख्य सदस्य इथं लाभ घेऊ लागलेले आहे. 2-2, 3-3 व्यक्ती एका घरातील लाभ घेऊ लागलेले आहे. तर त्या कुटुंबांचं राशन कार्ड सुद्धा आता मागवलं जाणार आहे की एका राशन कार्डवरती किती कुटुंबांचे तुमचे नाव आहे, किती सदस्यांचे नावावरती नाव आहे. आणि त्याहूनही महत्त्वपूर्ण नियम म्हणजे जे सरकारने आता इथं महत्त्वाचं ठेवलेलं आहे आणि त्यावरती सरकारने आता काम सुरू केलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता ई-के-वाय-सी अनिवार्य केलेली आहे. म्हणजे ई-के-वाय-सी करताना जे कायमस्वरूपी खऱ्या अर्थाने अर्ज केलेले शेतकरी बांधव असणार, पीएम किसान असो किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असो, त्यांनी जर का खऱ्या अर्थाने अर्ज केला असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी होणार. बाकी चुकीच्या माध्यमातून बनावटी कागदपत्रे करून जर का तुम्ही अर्ज सादर केला असेल, आतापर्यंत तुम्ही 21व्या हप्त्यापर्यंत किंवा 7व्या हप्त्यापर्यंत लाभ घेतला असेल तर इथून पुढे आता तुम्हाला लाभ मिळणार नाही. ई-के-वाय-सीच तुमची सक्सेसफुल होणार नाही. तर तुम्हाला ई-के-वाय-सी करून घेणे अनिवार्य असणार आहे. कारण की बघा पात्र शेतकऱ्याला लाभ दिला जाईल असं सांगितलं आहे. बघा जमिनीच्या क्षेत्राशी संबंधित नियम आता लागू झालेले आहे. या ठिकाणी नियम हे सरकारने लागू केले आहे. ज्यांच्याकडे खूप जास्त शेतजमीन असेल तर अशांना आता योजनेतून बाहेर काढले जाणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. तुमच्याकडे 10 एकर, 20 एकर, 25 एकर अशा प्रकारे जर का जमीन असेल, तुम्ही श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये जर का मोडत असाल तर अशांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी बघून घ्या. बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. पहिला जिल्हा असणार आहे जालना, बीड, नंदुरबार, रायगड, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, सातारा, सांगली. त्यानंतर बघा अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यातील समावेश केलेला आहे. बघा तुम्हाला 2-3 दिवस जर का पैसे आले नाही तर तुम्हाला नक्की ई-के-वाय-सी चेक करायची आहे. तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे काय हे चेक करायचं आहे. त्याशिवाय तुमचे पैसे कुठंच थांबणार नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. बाकी शेती संदर्भातील अशा पद्धतीची माहिती आहे. असेच असंख्य शेती संदर्भातील अपडेट सर्वात आधी जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.